नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल कृषी किरणमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की राज्यामध्ये ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे फार्मर आयडी कार्ड बनवण्यात येत आहे। तर हे फार्मर आयडी कार्ड बरेचसे शेतकऱ्यांनी आतापर्यंत बनवलेले आहेत। काही शेतकऱ्यांचे बाकी असतील तर त्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण आपले फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर बनवून घ्यायचे। तर या फार्मर आयडी कार्डचा उपयोग आपण आता कुठे होणार आहेत तर याच्याबद्दल थोडीशी आपण अगोदर माहिती घेऊया। तर ज्याही शासनाच्या योजना असतील, सबसिडी बेस असतील, महा-डी-बी-टी अंतर्गत असतील, पीक विमा असेल, ज्या काही शासकीय योजना आहेत त्या सर्व शासकीय योजनांसाठी आता फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी ओळखपत्र हा जो फार्मर आयडी नंबर आहे तो बंधनकारक करण्यात आलेला आहे। आता तो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्यावेळेस नोंदणी केली त्यांना फार्मर आयडी नंबर हा मिळालेला नाही। तर आता तो नंबर आपण कशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधून आपण स्वतः काढून घेऊ शकतो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला आपण आता मुख्य विषयाकडे वळूया। तर आपल्याला आपला फार्मर आयडी जाणून घेण्यासाठी प्रथम काय करायचं आहे, कोणतंही एक ब्राउझर, आता मी इथं गुगल क्रोम ब्राउझर ओपन करतो आहे, हे गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे आणि इथे सर्चमध्ये आपल्याला ॲग्रीस्टॅग महाराष्ट्र अशा पद्धतीने आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे। सर्च केल्यानंतर बघू शकता इथं फार्मर रजिस्ट्री ॲग्रीस्टॅग म्हणून पहिलीच वेबसाईट येते। तर ही वेबसाईट आपण ओपन करायची आहे। ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होईल। इथं बघू शकता वरच NIC म्हणून बस मोठ्या पांढऱ्या अक्षरात ठळक NIC म्हणून लिहिलेलं आहे। तर त्याच्याखाली 3 ऑप्शन दिलेले आहेत, डॅशबोर्ड, चेक एनरोलमेंट स्टेटस आणि लॉग इन विथ CSC। आता आपल्याला आपला फार्मर आयडी नंबर जाणून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला चेक एनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याबरोबर आपल्याकडे अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। तर इथं आपल्याला आता 2 पद्धतीने आपल्याला आपला आधार आयडी जाणून घेऊ शकतो। तर इथं एनरोलमेंट आयडी आपल्याला जे रजिस्ट्रेशन करताना जी एनरोलमेंटची पावती मिळाली असेल त्याच्यावरूनही आपला फार्मर आयडी आपण काढू शकतो आणि आधार नंबरवरूनही काढू शकतो। तर सर्वात सोपं आधार नंबरवरून असल्यामुळे आपण आता इथं आधार नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आधार नंबर सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आधार नंबर समोर ग्रीन टिक येईल। तर ग्रीन टिक झाल्यानंतर इथं आधार नंबर आपला टाकून घ्यायचा आहे। आता मी टाकून घेतो। अशा पद्धतीने आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं आता चेक या बटनावरती क्लिक करायचं आहे। चेक या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आधार नंबर, सेंट्रल आयडी, त्यानंतर ॲप्रुव्हल स्टेटस, फार्मर नेम, एनरोलमेंट डेट, ॲप्रुव्हल रिजेक्शन डेट अशा पद्धतीने आपल्याला दिसून येईल। आता इथं आपला आधार नंबर आणि आधार नंबरच्या खाली जो सेंट्रल आयडी दिलेला आहे तोच आपला फार्मर आयडी आहे। तर अशा पद्धतीने आपला फार्मर आयडी आपण स्वतः जाणून घेऊ शकतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कळवा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।